एक ब्रेकिंग न्यूज पाहूया. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे पुन्हा एकदा गंभीर अपघात झालाय. जेल रोडवरील पवारवाडीमध्ये खड्डा चुकवताना दुचाकीस्वाराचा तोल गेलाय. अजित भालेराव यामध्ये गंभीर जखमी आहे. डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली. रोज खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. प्रशासन अजूनही झोपेत आहे असा नागरिकांचा आता त्यामुळे सवाल उपस्थित होतो. संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत जोडलेत. महेश, दुसरी घटना आहे नुकतीच जी आपण पाहतोय त्यामध्ये खड्ड्यांमुळे पुन्हा एकदा गंभीर अपघात झाला. यापूर्वी सुद्धा काही जणांना आपलं प्राण गमावं लागलंय. काय ताजे अपडेट आहेत नाशिकमधून? कारण आपण बघितलं असेल तर खड्ड्यांमुळे नाशिकमध्ये आतापर्यंत 5 जणांचे बळी गेलेले आहे. यामध्ये काल पुन्हा एकदा एक अपघात झालेला आहे. यामध्ये नाशिकच्या जेलरोड परिसरामधील एक युवक जो आहे तो गंभीर या खड्ड्यामुळे जखमी झालेला आहे. खरं तर खड्डा होता आणि त्या खड्ड्यामध्ये पाणी साचलेलं होतं. त्यामध्ये त्याची दुचाकी गेली आणि ती सरकली. त्याच्यामुळे त्याला गंभीर दुखापत झालेली. त्याच्या डोक्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आलेली. सध्या त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार जे आहे ते सुरू आहे. नाशिकच्या जेलरोड परिसरातील पवारवाडी येथील ही घटना आहे. परंतु आपण जर बघितलं असेल तर सातत्याने नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे अपघात जे आहे ते होत आहे. एकीकडे सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे शहरात संपूर्णतः सुरू आहे आणि MNGL पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे. यामुळे रस्त्यांची जी अवस्था आहे ती भीषण झालेली आहे आणि या अवस्थेमुळे खरतर पाऊस देखील पडतोय आणि यामुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण जे आहे ते वाढलेले आहे. आतापर्यंत 5 जणांचे बळी गेलेले तर अनेक अपघात जे आहे ते रोज होताना आपल्याला बघायला मिळत आहे. प्रशासनाकडनं खरतर यावर नाराजी देखील नागरिकांकडनं व्यक्त करण्यात येत आहे. काल मंत्री गिरीश महाजन यांनी देखील बैठक घेत संपूर्ण अधिकाऱ्यांना तंबी दिलेली आहे. कंत्राटदारांवर कारवाईचा इशारा दिलेला आहे. मात्र तरी देखील अद्याप ही परिस्थिती सुधारली नाही. आता मंत्री गिरीश महाजन यांच्या तंबीनंतर अधिकारी आणि कंत्राटदारांकडनं हे खड्डे बुजवण्यासाठी कशा पद्धतीचे प्रयत्न करता येतात आणि किती दिवसात हे पूर्ण होतात याकडे आता लक्ष लागलेलं आहे. नक्कीच महेश, अत्यंत गंभीर आणि धक्कादायक असा हा संपूर्ण प्रकार आहे. खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे पुन्हा एकदा गंभीर असा हा अपघात झालेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.